नमस्कार. तुम्ही कधी असा विचार केलाय का की एकाच क्षेत्रामध्ये काम करणारे दोन लोक पण त्यांचं आयुष्य कंप्लीट वेगळं असतं. कामाचा प्रकार जवळजवळ सारखा असतो, पण एका ठिकाणी तेच काम साध्या स्वरूपात होतं तर दुसऱ्या ठिकाणी त्याच कामाला एक वेगळी उंची, प्रतिष्ठा आणि लक्झरी मिळते. काही जण तेच स्किल वापरून बेसिक लेवलवर काम करतात आणि काही जणांना त्याचं स्किल रिफाईन करून त्यातून मोठं नाव, पैसा आणि ओळख किंवा स्टेटस निर्माण करतात. मग प्रश्न असा पडतो की काम तेच असताना लेवलमध्ये इतका फरक का पडतो? हा फरक फक्त संधी आणि मेहनतीमुळे असतो की आपल्या कुंडलीतही त्याचे काही संकेत दडलेले असतात? नमस्कार, मी संदीप सोनकर आणि माझ्या श्री सिद्धकला ज्योतिषबाई संदीप या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत. आज आपण एका खूप वेगळ्या विषयावर पण वास्तवाशी जोडलेल्या विषयावर बोलणार आहोत. कामाचं स्वरूप, कष्ट आणि करिअरची दिशा आणि त्यामागचे ज्योतिषीय संकेत. सर्वात आधी एक गोष्ट स्पष्ट करूया की कोणतंही काम लहान किंवा मोठं नसतं. समाज सुरळीत चालवण्यासाठी प्रत्येक काम इक्वली इम्पॉर्टंट असतं. त्यामुळे ज्योतिषशास्त्र आपल्याला फक्त दिशा दाखवतं. अंतिम निर्णय आणि मेहनत ही नेहमी आपल्या हातात असते. आपल्या कुंडलीमध्ये 10वा भाव हा करिअर आणि पोझिशन, 6वा भाव म्हणजे डेली रुटीन आणि सर्व्हिस, दुसरा भाव म्हणजे धनस्थान. आणि या सगळ्यामध्ये एक ग्रह खूप महत्त्वाचा असतो, तो म्हणजे शनी. शनी म्हणजे कष्ट, शिस्त आणि सातत्य. जेव्हा कुंडलीत शनिदेव आणि या भावांचा संबंध येतो तेव्हा व्यक्तीला सर्व्हिस इंडस्ट्री, हँड्स ऑन काम किंवा मेहनतीकडे नैसर्गिक ओढ असू शकते. पण इथेच एक महत्त्वाचा फरक तयार होतो. तोच शनी काही लोकांना मॅनेजर बनवतो आणि काही जणांना वर्कर. कारण फरक पडतो ग्रहांची ताकद, त्यांना मिळणारा सपोर्ट आणि त्या व्यक्तीने त्या स्किलला कोणत्या स्तरावर नेलं आहे. उदाहरण घेऊया स्वयंपाकाचं. एका व्यक्तीला स्वयंपाकाची आवड असते आणि तो घरगुती आचारी बनतो, तर दुसरी व्यक्ती त्याच आवडीतून शेफ बनते. आता दोघांमध्ये समान गोष्ट म्हणजे स्वयंपाकाची आवड आणि मेहनत. ज्योतिषाच्या दृष्टीने पाहिलं तर चंद्र हा अन्न, चव आणि पोषणाचा कारक असल्यामुळे इथे महत्त्वाचा ठरतो. त्याचबरोबर अन्नाशी संबंधित दुसरा भाव अग्नीचा कारक असलेला मंगळ आणि कष्टाचा कारक असलेला शनी यांचा संबंध आला तर व्यक्ती कुकिंग फील्डकडे वळू शकते. राशींच्या दृष्टीने कर्क, वृषभ, कन्या आणि मकर या राशींचा काही प्रमाणात प्रभाव दिसू शकतो. पण फरक कुठे पडतो? जर यामध्ये गुरु आणि शुक्राचा प्रभाव वाढला तर तेच कौशल्य पुढच्या स्तरावर जाऊ शकतं. त्यामुळे अन्नाची गुणवत्ता, प्रेझेंटेशन आणि क्रिएटिव्हिटी वाढते. म्हणजेच कर्म आणि आवड दोघांकडे असतं, पण लेवल कशी वाढवली जाते तिथे खरा फरक होतो. तसंच ड्रायव्हिंगचं उदाहरण घेऊया. कोणी ट्रक ड्रायव्हर असतो तर कोणी कॉर्पोरेट कंपनीमध्ये लक्झरी कार चालवणारा. दोघंही ड्रायव्हिंग करतात, दोघांकडे सेम स्किल असतं, पण फरक कुठे पडतो? तर एका ठिकाणी फक्त ड्रायव्हिंग आहे आणि दुसऱ्या ठिकाणी त्यासोबत एटिकेट्स आणि कम्युनिकेशन स्किल आणि प्रोफेशनलिझम आहे. ज्योतिषामध्ये वाहन आणि कृतीचा कारक मंगळ आणि कष्टाचा कारक शनी दोघांकडे असू शकतात. पण ज्याच्या कुंडलीत बुध आणि शुक्राचा चांगला प्रभाव असतो ती व्यक्ती त्या कामाचा स्टँडर्ड वाढवते. राशींच्या दृष्टीने ॲक्शन देणारी मेषरास, डिसिप्लिन देणारी मकर आणि टेक्नॉलॉजीशी संबंधित असलेली कुंभरास यांचा प्रभाव या क्षेत्रामध्ये काही प्रमाणात दिसू शकतो. म्हणजेच काम तेच असतं पण तुमचा अप्रोच बदलतो. आता एक खूप इंटरेस्टिंग उदाहरण पाहूया, ते म्हणजे बोलण्याशी संबंधित. एक जण शिक्षक असतो, तो वर्गात उभा राहून विद्यार्थ्यांना शिकवतो आणि दुसरा न्यूज रीडर असतो जो TV किंवा डिजिटल माध्यमातून लाखो लोकांपर्यंत पोहोचतो. आता दोघंही बोलूनच काम करतायत, पण दोघांकडे नॉलेज, कम्युनिकेशन स्किल सेम आहे. पण ज्योतिषामध्ये संवादाचा कारक बुध आणि ज्ञानाचा कारक गुरु हे अत्यंत महत्त्वाचे असतात. जेव्हा या ग्रहांचा संबंध वाणीच्या दुसऱ्या भावाशी आणि शिक्षणाच्या 5व्या भावाशी येतो तेव्हा टीचिंग फील्डमध्ये चांगली प्रगती दिसून येते. राशींच्या दृष्टीने विचार केला तर संवाद आणि विश्लेषणासाठी मिथुन आणि कन्या आणि मार्गदर्शनासाठी धनु आणि मीन या राशी शिक्षकाच्या भूमिकेत मोठी मदत करू शकतात. पण जर यामध्ये टेक्नॉलॉजी आणि मास रीच देणाऱ्या राहूचा सहभाग आला तर त्यासोबतच मिथुन, तुळा आणि कुंभ या वायुतत्वांच्या राशीचा प्रभाव वाढला तर तेच कौशल्य मोठ्या माध्यमांवर जसं TV किंवा डिजिटल प्लॅटफॉर्म्सवर वापरलं जाऊ शकतं. म्हणजेच बोलण्याची कला दोघांकडे, पण मीडियम बदलतं आणि त्यामुळे करिअरची दिशासुद्धा बदलते. आता आपण अजून एक उदाहरण घेऊया माळी कामाचं.
कोणीतरी साधा माळी म्हणून काम करतो तर कोणीतरी लँडस्केप डिझायनर बनतो. आता दोघंही झाडांशी आणि निसर्गाशी संबंधित काम करतात, पण फरक कुठे पडतो तर एक जण फक्त झाडं सांभाळतो तर दुसरा त्याच झाडांना एक डिझाईन किंवा सौंदर्य देतो. निसर्गाशी संबंधित असलेला बोध दोघांकडे असू शकतो, पण जर त्यावर शुक्राचा प्रभाव असेल तर तेच कौशल्य एका क्रिएटिव्ह प्रोफेशनमध्ये रूपांतरित होतं. राशींच्या दृष्टीने विचार केला, पृथ्वी तत्वाची रास वृषभ रास, कामातील बारकावे देणारी कन्या, डिझाईनसाठी ओळखली जाणारी तुळा आणि नैसर्गिक समतोल राखणारी मीन रास यांचा प्रभाव असेल तर हे काम अधिक विकसित स्वरूपात होऊ शकतं. म्हणजेच निसर्गाची आवड दोघांकडेही असते, पण तुमचं विजन आणि एक्झिक्युशनची लेवल तुमचं करिअर ठरवतं. मित्रांनो, या सगळ्या उदाहरणातून एक गोष्ट स्पष्ट होते की ज्योतिषशास्त्र तुम्हाला तुमचा कल कोणत्या दिशेने आहे हे नक्की दाखवू शकतं आणि एकाच क्षेत्रात कोणाला स्टेबिलिटी मिळेल आणि कोणाला स्ट्रगल हे सूर्य आणि इतर ग्रहांच्या स्थितीवर अवलंबून असतं. सूर्य बलवान असेल तर ॲथॉरिटी आणि स्थैर्य मिळू शकतं, पण शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवा की ग्रह फक्त दिशा दाखवतात आणि खरं यश हे तुमचं कष्ट, तुमचा पॉझिटिव्ह ॲटिट्यूड आणि योग्य वेळी घेतलेला योग्य निर्णय याचं एक कॉम्बिनेशन असतं. जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही खूप मेहनत करताय पण अपेक्षित ग्रोथ मिळत नाही आहे, तर कदाचित दिशा बदलण्याची किंवा स्वतःला स्किल अपग्रेड करण्याची गरज असू शकते आणि नेमकी इथेच ज्योतिषशास्त्र तुम्हाला ती क्लॅरिटी देऊ शकते. हे विश्लेषण व्यापक स्वरूपाचं आहे, परंतु प्रत्येक कुंडली ही वेगळी आणि युनिक असते. त्यामुळे कोणताही महत्त्वाचा निर्णय घेण्यापूर्वी तुमची वैयक्तिक कुंडली एखाद्या अनुभवी ज्योतिषाकडनं नक्कीच तपासून घेणं, तसंच तुमच्या संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा योग्य सल्ला घेणं अत्यावश्यक ठरेल. ग्रह दिशा दाखवतात, पण यश हे आपल्या प्रयत्न आणि कर्मानेच निश्चित होतं. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट करून कळवा आणि अशाच वेगवेगळ्या विषयांवरील रोचक आणि माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत रहा श्री सिद्धकला ज्योतिष बाय संदीप. धन्यवाद. जय ज्योतिष.